प्लेयर ऑफ द मॅच, उत्कृष्ट बॅटर, बॉलर अँड प्लेयर ऑफ द सिरीज अशा सर्व ट्रॉफी सन्मान्य जे भावने मित्रमंडळ श्रीकृष्ण मित्रमंडळ सन्मान्य अध्यक्ष प्रकाशजी मडवी यांच्याकडून पुरस्कृत झालेले, त्यासाठी त्यांचे खास आम्ही धन्यवाद इथे व्यक्त करतोय. तिसरा ओव्हर पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर आहे राकेश, ऑफसाइड ऑप्शन दिशा पाहिली परंतु काम चालणार नाही मित्रा, खूप बाहेर होता असं सांगितलं मास्टर माइंड अंपायरिंग करता किशोरने. इट्स वाईड एक्स्ट्रा दा मिळते. स्कोर 21 वर 21 फॉर लॉस्ट ऑन ओनली विकेट बॅक इन द पवेलियन. कॅप्टन व्हॉट अ लवली यार, नजाकत पदेल आले त्या. लुक ॲट दॅट यंगस्टर. ते नवतरुण असतील ना त्याने निश्चित पहा त्याचे पाय कसे हलतात, तो स्विंगच्या बरोबर कसा जातोय, नॅचरल आउट स्विंगला त्याने कसं खतम केलं आणि कसं फेकलं काऊ कॉर्नरच्या वर. एक सुरेख असा देखावा. दॅट इज अ नाईस पिक्चर, दॅट इज अ गुड पिक अँड ओव्हर द काऊ कॉर्नर. हे बॅट मधून आला राजू कंग, सुपर स्ट्रोक. हे विकेट मिळवते, धावचित होणार होता. पुन्हा वस्तूच्या बाहेर यॉर्करला फ्लिक केलं, काऊ कॉर्नरच्या फंबलिंग झालं होतं राजू रन, पण फक्त एक सिंगल. जास्त घाय करण्याची कोणतीच आवश्यकता नाही. स्कोर फक्त आपल्याला ओलांडणार 61 धावा. हे ध्यानी मनी आहे, मनाचे विचार चांगले आहेत आणि त्यानुसार परफेक्टली टार्गेट चेस या क्षणाला गर्जना 11 कोपर करणे. अवघी कॅप्टनची विकेट ही मात्र परतले. गणेश शिंदे भोपलाही फोडू शकला नाही. गोल्डन डकचा शिकार. तिसऱ्या चेंडूवर माफ करा, तिसऱ्या चेंडूवर बाजवले. नो गोल्डन डक. बैठक मारली प्रॉपरली, टायमिंग नाही. जगदीश खाली वर चेंडू, वर गेलेला चेंडूला झेलचित केलं आणि इशारा दिला. मयूर पनाळकरला बॅक इन टू द डगआउट. गडी क्रमांक होतो दुसरा बाद. ज्याचा बॅट मध्ये एक षटकार चौकार आला. वैयक्तिक 13 धावा खेळून मात्र तो माघारी. दुसरा गडी बाद होता. कॉट जगदीश मस्तूद. बोल बाय राकेश काले. राकेशला दुसरी सफलता. असे विकेट गेला तर मात्र निश्चित मॅच वेगळ्या अंदाजामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर लाडक्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा जय भवानी ग्रुप, दिवा कोलेवाडा, दिलीप स्मृती चषक 2024 सीझन 26 मध्ये आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. आणि जीटीसीच्या माध्यमामध्ये लाडक्या प्रेक्षकांच्या तेवढ्याच मनाच्या अंतकणामध्ये आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. इथे खेळ चालू. मॅच क्रमांक तिसरी आहे. दुसरा दिवस आपल्या भेटीला. 1 लाख प्रथम 50,000 द्वितीय. त्याचबरोबर या चमचमात ट्रॉफ्या देवून सन्मान केला उद्याच्या दिवशी. क्रिकेट एक वेगळं वळण मात्र मिळते का, यानंतर वेगळा खेळ पाहायला मिळेल का, याची शक्यता मात्र आम्ही निश्चित ठेवू शकतो. कारण मयूर पनाळकर, गणेश शिंदे सारखी 1-2 प्रमुख फलंदाज तंबूच्या असलेला इथे करवट मिळेल अशी अपेक्षा मध्ये डगआउट मध्ये असेल. दिविशा ऐरोली 2 गडी बाद. स्कोर 28. बॉलिंग मार्कवर आपलं दुसरं टीम कडून तिसरं टाकताना राकेश काले. काय अंदाज घेतलाय. फिजिकल फिटनेस द मोस्ट इम्पॉर्टंट पण क्रिकेट. लुक ॲट द सुपरली शारीरिक तंदुरुस्ती का राज आहे. राजू रनावरे आज पाहिलं तर मेडिटेशन, वर्ल्ड मेडिटेशन डे सेलिब्रेशन केला जातोय. ध्यान धारणा यावर आधारित. लेफ्ट हँड ओर द बॅकफुट वर गेला, जागा बनवून मिस टायमिंग स्टोन चाटून गेला. बॅकवर्ड पॉइंट ठिकाणी जिथे खोळशांती क्षेत्र आहे तिथे मात्र सिंगल अर्जित केली. या स्ट्रोक वरती बॅट्समॅन अर्थातच राजू कंग ही विकेट मिळवती. प्रेशर अजून वाढला असता पण चूक झाली जगदीश मस्तूद कडून, कारण अति वेगाने फेकला तेव्हा जवळ अर्ध्यावर होता पिच वरती राजू कंग. त्याच्या बॅटमन सिंगल मिळतो. स्कोर आहे 30 वर. अर्धा पल्ला गाठला. अजून 31 धावांची आवश्यकता. बॅकफुट वर जाताना संधी आहे. डाऊन द बॉल. जमिनीच्या खालून जसं जाईल बॉल ते उचललं ना तर घेतला जेल आणि अडचण निर्माण केल्या. विकेट घेताना फलंदाज विकेटची गरज होती.